कुणाला असं आहे की पुस्तकांच्या दुनियेत वावरताना आता एक प्यार का राख सुनो हे नवीन पुस्तक येत आहे, पण एखादं पुस्तक येत असताना त्याच्या मागची नक्की प्रोसेस काय असते, लेखक कसा त्याच्याशी निगडीत असतो, हे आम्हाला जाणून घ्यायला या पुस्तकाच्या निमित्ताने नक्की आवडेल. ह्याच पुस्तकाबद्दल सांगते कारण अगदी रिसेंट आहे, अजून बाजारात आलेलं नाही आहे. प्रोसेस पूर्ण झालेलं आहे सगळं त्याचं काम, फक्त आता छपाई होऊन ते बाजारात येणं बाकी आहे. त्याच्यामुळे अगदी नवीन आहे, ताजं आहे डोक्यात, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगते. त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत मी असं, म्हणजे माझ्या प्रस्तावना नाही, माझ्या मनोगतात मी असं म्हटलं आहे की देवानंदच्या मृत्यूनंतर ऑलमोस्ट 10 वर्षांनी आणि माझी 60 ओलांडल्यानंतर मी देवानंदच्या प्रेमात पडले. म्हणजे एक दिवशी तेरे घर के सामने बघत होते, असं सहज, म्हणजे पूर्वी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही आहे, पण समहाव जानेवारी 2022मध्ये कधीतरी यूट्यूबवर तो सिनेमा बघितला आणि आज जरा काहीतरी टाईमपास शांत बघूया, दरवेळेला असे जड सिनेमे नकोत वगैरे असं म्हणून मी तो बघायला लागले आणि त्याच्या प्रेमात पडले. आणि मग त्याचे खूप सारे सिनेमे बघायला लागले. म्हणजे त्या एका वर्षात मी देवानंदचे ऑलमोस्ट 80 सिनेमे बघितले, बरे वाईट सगळे. आणि निखिलनी, माझ्या नवऱ्याने मला म्हटलं की अशी वेड लागल्यासारखी त्याचे सिनेमे बघतेस तर त्याचं काहीतरी कर. म्हटलं कशाला काय करायला पाहिजे, मला आनंद मिळतोय त्याचे सिनेमे बघताना, बस झालं ना. तर म्हणाला असं कसं, नुसता आनंद मिळून चालणार नाही, नुसतं प्रेमात पडून चालणार नाही, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे, त्याचं पुस्तकाचा काहीतरी विचार कर. पण देवानंदवर इतकं लिहून आलेलं होतं की मला बोललेलं पण खूप आहे. त्याच्यामुळे आपण वेगळं काय करणार आहोत हे समजत नव्हतं. ते सिनेमे बघणं चालू होतं तरी माझं, काही पुन्हा पुन्हा बघत होते. आणि मग एक दिवस माझ्या बहिणीशी गप्पा मारताना असं ती म्हणाली की देवानंदचे सिनेमे शाहरुखला बघताना कधीतरी मला ना देवानंदची आठवण येते. तर म्हटलं याला मला पण येते, पण मी हे कोणाशी आतापर्यंत बोलले नव्हते कारण यू डोंट नो हाऊ समबडी विल रिॲक्ट. त्याच्यामुळे हे काहीतरी, आणि 60ला गेलेल्या एखाद्या महिला प्रेमात पडते म्हणजे आपल्याकडे काय रिॲक्शन असतात त्याची कल्पना आपण करू शकतो. तर